नमस्कार अमरावती. अमरावतीतील विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयात अवयवदान जनजागृती अभियानाचा आज उत्साहात शुभारंभ करण्यात आला. समाजात अवयवदानाबाबत जागरूकता वाढविण्यासाठी 3 ते 13 ऑगस्ट 2026 या कालावधीत विविध जनजागृती उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या अभियानाचे उद्घाटन आमदार सुलभा खोडके यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी अवयवदान हे केवळ दान नसून अनेक गरजू रुग्णांसाठी नवजीवनाची आशा असल्याचे सांगितले. प्रत्येक नागरिकाने अवयवदानाबाबत सकारात्मक विचार करून या सामाजिक चळवळीत सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाला राज्य अवयवदान जनजागृती समन्वयक सोनाली देशमुख, वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमोल नरोटे, विशेष कार्य अधिकारी डॉ. मंगेश मेंढी यांच्यासह अनेक डॉक्टर, अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी अवयवदानाचे महत्त्व, त्यातून वाचणारे जीव आणि समाजात व्यापक जनजागृतीची गरज यावर मार्गदर्शन केले. ग्रीन लाईट मोहिमेअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या या अभियानात जनजागृती रॅली, व्याख्याने, शपथविधी, प्रबोधनपर कार्यक्रम आणि अवयवदानाविषयी माहिती देणारे विविध उपक्रम आयोजित केले जाणार आहेत. या अभियानात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन अवयवदानाचा संदेश घराघरात पोहोचवावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे. झालं पाहिजे, लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे, शहरात ग्रामीण सगळीकडेच आपण हे झालेलं पाहिजे. अशा माध्यमातून आपण केलं तर जेणेकरून आपण लोकांना जीवदान त्या ठिकाणी माध्यमातून देण्याचा आपण प्रयत्न करू. कारण शेवटी माणसाला जन्म घेतल्यानंतर त्याला खूप जगावं असं वाटतं आणि मला असं वाटतं की आपण तर जगतो, पण ज्याला आजार झाला त्याच्यानंतर त्याला असं वाटतं की आता माझं आयुष्य एवढं कमी आहे, मी कसं राहणार, काय होतं, तो काळजीमध्ये जाता. तिथे आजारापेक्षा काळजीने जास्त जातो. म्हणून त्याची काळजी दूर करण्याचं कारण म्हणजे खऱ्या अर्थाने अवयवदान आहे. आणि हे जर सक्सेस झालं आणि त्याच्या माध्यमातून आपण खरंच लोकांचे जीव वाचू शकलं, याचे एवढं पुण्य कुठलंच राहणार नाही आणि हे पुण्याचं काम आपल्या सर्वांना करायचं आहे. म्हणून अशा या अवयवदानाच्या निमित्त मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देते आणि हा सप्ताह आपण सगळ्या मिळून चांगला करूया, लोकांमध्ये जनजागृती निर्माण करूया अशी या ठिकाणी आशा व्यक्त करते आणि थांबते. धन्यवाद.